हॅलो मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार. तर जसं की तुम्ही बघू शकता मी आहे पेट्रोल पंपवरती. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितले होते की मी कुठेतरी बाहेर जाते आहे. तर मस्त आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून टिकलं आणि मग समोर गेल्यानंतर बघितलं बाबा किती सारे ऑरेंज होते. मला नाही ऑरेंज बघून असं वाटत होतं की आत्ताच घेऊ आणि आत्ताच खाऊ, पण मी म्हटलं नको, तर येताना आपण घेऊया. तर असं काही होतं माझं आजचं लूक. तर तुम्ही बघू शकताय मस्त स्कार्फ बांधून घेतलं आहे, मस्त गॉगल लावून घेतलं आहे आणि जॉकेट परत, कारण की मस्त जायचं होतं. तर हे बघून तर तुम्हाला कळलंच असेल. तर तुम्ही बघा हे कुठलं प्लेस आहे आणि कुठला टोल आहे, तर मला सांगा कमेंटमध्ये. तर मला ना गाई वगैरे दिसल्या आणि त्यांच्या बाजूला तुम्ही व्ह्यू बघून तर सांगू शकता की कोहरा किती पडलेला आहे. तर खूप सारा सगळीकडे कोहरा पडलेला होता. तर आम्हाला फायनली 3 तास पोचायला पाहिजे होतं, पण 3 तासापेक्षा जास्त लागलेलं आहे. तर आम्ही फायनली सिटीमध्ये एंट्री केलेली होती. तर जिथे ना रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना थोडं ना वेळ लागलेला आहे आणि ट्रॉफिक होती सिटीमध्ये. तर मस्त मग थोडं उशीर झाला आहे, पण असू द्या, काही होत नाही. असं तर हा बाबा आमच्यामध्ये येत होता. तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये हा कुठलं प्लेस आहे, कुठला एरिया आहे, कुठला चौक आहे. तर कमेंटमध्ये तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर प्लीज मला एक फॉलो पण देऊन द्या आणि एक लाईक पण करत जावा. तर सांगा मला हा कुठला चौक आहे. तर फायनली तुम्ही बघू शकता सरांनी ऑफिसमध्ये एंट्री केली आहे. तर मी आली होती ऑफिशियल कामासाठी नागपूरमध्ये. तर मी इथे ना एक प्रॉपर्टी परचेस केलेली आहे. तर त्यातच थोडंफार काम होतं. तर काही दिवसापासून माझं चाललं होतं यायचं आहे. तर फायनली आज आम्ही आलेलो होतो इथे आणि सगळं ऑफिशियल काम माझं कंप्लीट झाले, सगळी प्रोसेस झालेली आहे. तर सगळं म्हणजे डन झालेलं आहे आता मला फायनली इथलं काम. आणि आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे आम्ही आणि त्यामध्ये सकाळचं काही खाल्लं नव्हतं, तर मस्त नाश्ता करून घेतलेला. यांनी पकोडे मागवले होते, म्हणजेच कांदा भजी, आणि मी घेतलं होतं दहीवडा. तर हे बघू शकताय माझे पती मोबाईलमध्ये कसे घुसलेले आहेत. तर तुमच्या घरामध्ये असतात का असे नमुने? तर आमचं असंच काही चालतं. तर भेटूया उद्या. बाय बाय.